अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी स्वरूप परमपूज्य सद्गुरुजी शरदजी लाटकर यांच्या दिव्यवाणीद्वारे ध्यानावस्थेत उद्घोषित आत्मोद्धारक प्रबोधनांवर आधारित संक्षिप्त अनुवाद म्हणजेच स्वामी प्रबोध परिचय पुष्प 1 यातील नित्य उपासना कर्म याचं वाचन आज मी करणार आहे. आपल्या धर्मातील वेद वाङ्मय श्रुती ग्रंथ यातील शास्त्रानुसार जी धार्मिक व आध्यात्मिक कर्म आणि उपासना आहेत ती कर्म आणि त्या उपासना यांच्यावर आधारित ठराविक क्रिया दररोज न चुकता ठरलेल्या वेळेवर ठरलेल्या ठिकाणी नियमितपणे का व कशा कराव्या याचे मार्गदर्शन नित्य उपासना कर्म या प्रबोधनांद्वारे करण्यात आले आहे. नित्य उपासना कर्म केल्याने स्वतःची स्थिती, स्वतःचे संचित आणि प्रारब्ध, स्वतःचे भविष्य आणि वर्तमान, स्वतःचा पूर्वजन्म या बाबतीत माणसाला संपूर्ण ज्ञान प्राप्त होऊ शकते. त्याचप्रमाणे स्वतःची जीवन पद्धती ठरवण्याची क्षमता त्याच्या अंगी येऊ शकते. अशा प्रकारे त्रिदेह धारण केलेले जीव संचित व प्रारब्धामुळे ज्या समस्या संकटे येतात त्यातून नक्की वाचण्याचा मार्ग तत्परतेने व हुशारीने काढण्याची हिंमत दाखवू शकतात. आणि हे सर्व करता येणे हाच नित्य उपासना कर्म करण्याचा उद्देश आहे. मानवाच्या जीवनातील प्रत्येक स्तरावर प्रत्येक समयी वेगवेगळ्या वेळी शास्त्रानुसार काय विधी करावेत, काय कर्म करावे, काय क्रिया कराव्यात, कुठली उपासना करावी की ज्यामुळे संचित आणि प्रारब्धाचा प्रभाव कमी होऊन मनुष्याचा पुरुषार्थ वाढीस लागून तो ब्रह्मतत्व मोक्ष साधन या दिशेने कशी वाटचाल करेल हे सर्व समजवण्यासाठी आणि जीवनातील सत्य काय आहे, ज्ञान कसे प्राप्त होईल, अनंत तत्व म्हणजे काय व ते कसे मिळेल व सर्वात शेवटी जीवनातील गंतव्य स्थान मिळवण्याच्या दृष्टीने नित्य उपासना कर्म फारच आवश्यक आहे. जर विधिवत आचरण होईल, जर बाल्यावस्थेपासूनच शास्त्रानुसार मनुष्याच्या जीवनाची सुरुवात होईल तर नक्कीच जी काही पापकर्मे केली असतील, जो काही पापांचा साठा केला असेल, स्थूल सूक्ष्म आणि कारण देहात व अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञानमय आनंदमय कोशात अनंत जन्मांमधील संस्कारांमुळे निर्माण झालेली जी काही अपवित्रता होती की ज्यामुळे पापांचा साठा झाला होता, ज्यामुळे मन बुद्धी चित्त मलिन झाले होते, ज्यामुळे मनुष्याला बंधने जाणवत होती, त्या सर्वांपासून मुक्तता मिळेल. या सर्व गोष्टींपासून मुक्तता मिळवण्यासाठी पापक्षालन करण्यासाठी शास्त्रानुसार कार्य करण्याचे संकेत आहेत. विधिवत काय आणि निषिद्ध काय हे ठरविले आहे. विहित कर्म कुठले आणि निषिद्ध कर्म कुठले याचे संकेत आखून दिले आहे. नित्य उपासना कर्म या मार्गावरून चालणारा मनुष्य आपल्या जीवनातील वाटचालीवर संपूर्ण नियंत्रण ठेवू शकतो, बाह्य प्रकृतीवर संपूर्ण नियंत्रण ठेवू शकतो, जगावर संपूर्ण नियंत्रण ठेवू शकतो. या भूलोकावर मनुष्य देह प्राप्त झाल्यावर कर्म करण्याची आवश्यकता निर्माण होते, कारण मनुष्य योनी ही कर्मयोनी आहे. मनुष्य देह जेव्हा प्राप्त होतो तेव्हा तो ऋण घेऊनच जन्माला येतो. मनुष्यावर 3 प्रकारचे ऋण जन्मताच असतात. देवलोकाची दीर्घ यात्रा केल्यानंतर पंचायतन देवांच्या आशीर्वादाने मनुष्य देह देवांच्या ऋणासहित प्राप्त झाला आहे. म्हणूनच 5 प्रमुख देवांचे ऋण मनुष्याला मिळाले आहे. त्यानंतर ज्या कुळात या पंचमहाभूतात्मक देह प्राप्त झाला त्या कुळातील 7 पिढ्यांचा या देहाशी संबंध असतो. आपल्या 7 पिढ्यांच्या आशीर्वादाचे ऋण मनुष्याला जन्मता प्राप्त होते आणि हे दुसरे ऋण. त्यानंतर अंतराळात भ्रमण झाले, जिथे गंधर्व तसेच मरीच ऋषी, कश्यप ऋषी वगैरे सप्तऋषींचा आशीर्वाद मिळाला व देवदुर्लभ असा मनुष्य देह प्राप्त झाला. हे सप्तऋषी तसेच ज्यांनी त्रिखंडात यात्रा करताना मनुष्य देह प्राप्त व्हावा म्हणून आशीर्वाद दिला ते सद्गुरू, जे सगुण व निर्गुण दोन्ही आहेत आणि मनुष्य देह धारण करून सुद्धा परब्रह्म परमेश्वर स्वरूप आहेत. अशा प्रकारे सद्गुरू व सर्व ऋषीगण यांच्या आशीर्वादामुळे मनुष्य देह प्राप्त झाला आहे आणि म्हणूनच त्यांचेही ऋण हा जन्म मिळाल्यावर मनुष्यावर असते. अशा प्रकारे देव ऋण, पितृऋण आणि ऋषी ऋण अशा 3 ऋण घेऊनच माणूस जन्म घेतो. अशी 3 ऋणे व अनंत योनीमधील संस्कार घेऊन मनुष्य देह धारण करून जीवात्मा या भूलोकावर जन्म घेतो. ही 3 ऋणे फेडणे शक्य होते ते नित्य उपासना करूनच. मनुष्य देह 3 लोकांमध्ये दुर्मिळ जीव आहे. मनुष्य देहाची प्राप्ती अनंत योनींमध्ये अनंत जन्म मृत्यूमधील भ्रमणानंतरच होते. सर्व योनींमधील जन्म मरणाचे चक्र पूर्ण होते आणि कर्म करण्याची संधी मिळण्याची वेळ येते. मानवाच्या कारण देहातील अनंत संस्कार जसे प्रसंग, जसे ठिकाण, जशी वेळ येते त्यानुसार प्रभावित होऊन चित्तावर त्याचा लगोलग परिणाम करतात आणि त्या क्षणी मनुष्य पशुसमान वर्तन करतो. वासनेचा प्रक्षोभ झाला की मनुष्य पशुसारखा वागू लागतो. पक्षीचा संस्कार झाल्यावर मनुष्य कल्पनेच्या अवकाशात आपल्या विचारांच्या माध्यमाने भरारी घेतो. असे अनंत संस्कार दररोज माणसाच्या अनुभवास येतात आणि त्याला स्वतःला आपण मानव जन्म घेतला आहे याचे विस्मरण होते. मानव जन्म घेतला आहे हे कधी विसरू नये. कायम लक्षात ठेवावे की मानव जन्माचे गंतव्य स्थान आपल्याला मिळवायचे आहे आणि म्हणूनच नित्य उपासना कर्म करावे जे तुम्हाला अन्य योनींच्या संस्कारापासून वाचवेल. नित्य उपासना कर्म केल्याने पशुतुल्य प्रवृत्ती नष्ट होऊन जातील.
निषिद्ध कर्म असेल त्याचा नाश होईल. नित्य उपासना कर्म माणसाचे सर्व वाईट शक्तींपासून संरक्षण करते. मनुष्य नामस्मरण करतो पण अपवित्र मनाने, अपवित्र चित्ताने. एकाग्रता अजिबात नसते, त्यागाची भावना नसते, तर नुसता दंभ असतो. अशा नामस्मरणाने क्षणिक लाभ होईल, परंतु असा लाभ त्याला पाप करण्यास प्रवृत्त करेल. कोणी अनुष्ठान करतात, कोणी योगासने करतात, कोणी प्राणायाम करतो, काही जण प्रसंगानुरूप सेवा कार्य करतात, परंतु हे सर्व त्या त्या वेळेपुरताच मर्यादित राहते. जसजसा काळ पुढे सरकतो तसतसा मनुष्य आपल्या पापकर्मांकडे जाण्यास प्रवृत्त होतो. कारण देहात ज्या निरनिराळ्या प्रवृत्ती आहेत त्या चित्त प्रवृत्तीवर येऊन माणसाच्या इंद्रियांमध्ये प्रवेश करतात. इंद्रिय म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय. या 5ही ज्ञानेंद्रियांची वाटचाल पंचविषयांच्या दिशेने होते. श्रवणेंद्रिय शब्दाच्या दिशेने जाते, म्हणून श्रवणेंद्रियांचा विषय शब्द आहे आणि महाभूत आकाश आहे. द्वितीय इंद्रिय स्पर्शेंद्रिय, ज्याचा विषय स्पर्श हा आहे आणि महाभूत वायुतत्व आहे. तिसरे इंद्रिय दृकेंद्रिय, ज्याचे काम रूप किंवा जगातील दृश्य बघणे हे आहे, म्हणजेच त्याचे काम दृश्याला दृष्टीने बघण्याचे आहे आणि याचे महाभूत अग्नितत्व आहे आणि त्याचा विषय आहे रूप. चौथे ज्ञानेंद्रिय आहे रसेंद्रिय, जे रसना चव या विषयांच्या मागे धावत असते आणि हेच रसेंद्रिय आपल्या इच्छातृप्तीच्या रसाच्या मागे धावते. याचे महाभूत आहे जलतत्व. 5वे ज्ञानेंद्रिय आहे घ्राणेंद्रिय, ज्याचा विषय आहे गंध वास आणि त्याचे महाभूत आहे पृथ्वीतत्व. अशा प्रकारे आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी या पंचमहाभूतांबरोबर शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या 5 विषयांच्या मागे 5 ज्ञानेंद्रिय म्हणजेच श्रवणेंद्रिय, स्पर्शेंद्रिय, दृकेंद्रिय, रसेंद्रिय आणि घ्राणेंद्रिय धावत असतात. पंचविषयांना सर्व ऊर्जा शक्ती कारणदेहाकडून मिळते. अशा प्रकारे इंद्रिये मनुष्याला विषयांच्या दिशेने खेचत घेऊन जातात व मनुष्य पशुसमान होतो. मनुष्याचे जीवन वासनायुक्त होऊन जाते. मनुष्याच्या जीवनात इच्छा भरून राहिल्यामुळे मनुष्य परब्रह्म परमेश्वराच्या जवळ जाण्याच्या मार्गावरून भरकटतो आणि इंद्रिये हेच त्याचे मुख्य कारण आहे. आपल्याला नित्य उपासना कर्म या मार्गाने या इंद्रियांना बांधून ठेवायचे आहे. यम नियमांद्वारे ही इंद्रिय बांधली जाऊ शकतात. ज्याप्रमाणे घोडा, हत्ती यांचे डोके फिरते आणि ते खूप जोराने धावू लागतात, पण जो कुशल मार्गदर्शक सारथी माहूत आहे तो त्यांना आपल्या नियंत्रणात आणतो आणि त्यांना योग्य मार्गावरून घेऊन जातो. याचप्रमाणे प्रत्येक माणसाचे हे कर्तव्य आहे की त्याची पंच ज्ञानेंद्रिये जी पंचविषयांच्या मागे धावत आहेत त्यांचे नियंत्रण करणे, आणि हे खूपच आवश्यक आहे. ही पंच ज्ञानेंद्रिये नित्य उपासना कर्म सातत्याने योग्य रीतीने व शिस्तीने केल्यावर नक्कीच नियंत्रणाखाली येतील. प्रत्येक मनुष्याला नित्य उपासनेबद्दल माहिती करून घेणे, तसेच सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंत प्रत्येक क्रिया शास्त्रानुसार, म्हणजे सकाळी झोपेतून उठल्यापासून शौच, स्नान, संध्या, जप, जाप्य, हवन, तर्पण, शिवाय अतिथी पूजन, देवांची पूजा, नैवेद्य इत्यादी सर्व गोष्टींचे रहस्य समजावून घेणे नितांत आवश्यक आहे. पवित्र अन्नग्रहण केल्यानंतरच मनुष्य पवित्र होतो. पवित्र पाणी प्यायल्यानेच माणसाचे मन, बुद्धी, चित्त पवित्र होऊन जाते. आहार विहार जर संतुलित ठेवले, जर संध्या वंदनामध्ये ईश्वर चिंतन, आचमन, प्राणायाम, मार्जन, अर्घ्य इत्यादी क्रिया केली तर मनुष्याचे स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, महाकारण देह आणि पंचकोश हळूहळू पवित्र होऊन शतायुषी जीवन जगण्याची क्षमता प्राप्त होते. तसेच नित्य दैनंदिन जी साधना तपश्चर्या आहे, जे प्रापंचिक कार्य आहे ते करीत असताना धनधान्य, ऐश्वर्य, संपूर्ण तृप्ती मिळून भगवत स्मरण करण्यासाठी मनुष्य प्रवृत्त होतो आणि यामुळे मनुष्याचा मार्ग सुस्पष्ट होतो. जीवन धन्य होऊन जाते. जीवनाची दिशा नक्कीच ठरून जाते. नित्य उपासनेची प्राथमिक आवश्यकता देह शुद्धीकरण व्हावे म्हणून आहे. देह पवित्र करण्यासाठी त्रिदेह पंचमहाभूतात्मक अन्नमय कोश, जो नैसर्गिक प्रवृत्ती स्थित आहे, जो नैसर्गिक प्रवृत्तीचा एक अवतार आहे, त्याला स्वस्थ नैसर्गिक प्रवृत्तीमध्ये व प्रसन्न ठेवण्याच्या उद्देशाने नित्य कर्माची सर्व रचना केली आहे. त्यानंतर सूक्ष्म देह, ज्यात प्राण, इंद्रिये, मन, बुद्धी आणि चित्त या सर्व तत्वांना स्वस्थ, पवित्र, प्रसन्न ठेवण्यासाठी नित्य उपासनेमध्ये देवार्चन आणि प्रातस्मरण यांचे नियोजन केले आहे. त्यानंतर येतो कारण देह, ज्यामध्ये सर्व इच्छा, वासना, लालसा यांना पूर्णपणे तृप्त करण्याच्या उद्देशाने नित्य उपासनेत ध्यान, धारणा, जप वगैरे अनुष्ठानात्मक नित्य कर्म यांचा समावेश केला आहे. याप्रमाणे स्थूल पंचमहाभूतात्मक अन्नमय कोश, स्थूल देह, प्राण, इंद्रिये, मन, बुद्धी, चित्त इत्यादी सूक्ष्म देहात्मक तत्वांची प्रसन्नता, पवित्रता तसेच कारण देहात्मक सर्व लालसा पवित्र होताना त्यांना परब्रह्म परमेश्वराच्या दिशेने हमखास घेऊन जाण्याच्या उद्देशाने उपासना पंथ अतिशय सुस्पष्ट केला आहे. हल्ली प्रचलित असलेल्या वेगवेगळ्या उपासना पंथात शास्त्राचे अनेक अर्थ काढले गेले आहेत. नित्य कर्मकांडांच्या बाबतीत सुद्धा मनाचा खूप गोंधळ उडाला आहे.
ज्याचा जसा तर्क चालेल तसे तसे कर्मकांडाचे विडंबन होत गेले. नित्य उपासना नित्य कर्म यांच्या बाबतीत मनुष्य संपूर्ण विपरीत स्थितीमध्ये राहून गोंधळून गेला आहे. जीवनाची दिशाच चुकली आहे, भ्रष्ट झाली आहे. प्रत्येक शब्दाचा वेगळा अर्थ काढला गेला आहे आणि अशाच विपरीत अर्थांमुळेच मानवाचे आचरण भ्रष्ट झाले आहे. धर्म नष्ट झाला आहे, अधर्माचे साम्राज्य पसरले आहे. प्रेम, भक्ती, ज्ञान, क्रिया इत्यादी शब्दांचे अर्थच बदलले आहेत. ज्या कर्मांमुळे बंधनात अडकायला होईल तीच कर्मे केली जात आहेत. जे अज्ञानाचे दर्शन देतात, अज्ञान दाखवतात, त्यालाच ज्ञान समजू लागले आहेत. ज्यात आसक्ती आणि वासनेचे दर्शन होते त्यालाच प्रेम असे म्हणत आहेत आणि यामुळे माणसात भेदभाव निर्माण होऊ लागले आहेत. वैमनस्यातून सर्व वाईट गोष्टी दिसत आहेत आणि त्यालाच भक्ती असे म्हणत आहेत. अशा विपरीत स्थितीमध्ये नित्य उपासना कर्म याचे तत्वरहस्य समजून घेणे फारच आवश्यक झाले आहे. नित्य उपासना केल्यामुळे पूर्वकर्मानुसार प्रारब्धवश जी सुखदुःख आहेत ती नाहीशी होतील. नित्य उपासनेमुळे माणसाला संपूर्ण मुक्ती मिळेल. नित्य उपासनेने शिवाची शक्ती मिळेल. नित्य उपासनेमुळे माणूस स्वामींच्या हृदयात निश्चितपणे आसनस्थ होऊ शकेल. नित्य उपासनेमुळे स्वामी आणि स्वामींचा भक्त एकरूप होऊन जातील. हेच अंतिम गंतव्य स्थान आहे. त्यानंतर स्वामींच्या हृदयात स्नानापन्न झाल्यावर जेव्हा स्वामी त्याला जगात जाऊन धर्मसंस्थापनेचे कार्य करायला सांगतील, प्रेमतत्वाचे अध्यापन करायला सांगतील, तेव्हा अशा श्रेष्ठ भक्ताच्या मुखातून जो शब्द येईल, जे ज्ञान दिले जाईल ते प्रत्यक्ष स्वामींचेच कार्य असेल. स्वामींची अशी कृपा सर्व भक्तांवर होईल. नित्य उपासना आणि कर्म करताना ज्या क्रिया करायला सांगितल्या आहेत त्यात काळाप्रमाणे, वेळेप्रमाणे व स्थानाप्रमाणे आवश्यक ते बदल होऊ शकतात व तसे बदल आतापर्यंत झालेल्या युगांमध्ये आढळून आलेले आहेत. परंतु असे बदल जरी झाले किंवा करावेसे वाटले तरी त्यामागचे जे अधिष्ठान आहे, जे ज्ञानतत्व आहे, जे उद्दिष्ट आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जे प्राप्तव्य आणि गंतव्य आहे त्यात बदल होणे शक्य नाही. क्रिया वेगवेगळ्या असू शकतील पण अंतिम लक्ष एकच आहे हे विसरून चालणार नाही. नित्य उपासना करताना शिस्त पाळायला हवी. शिस्तीला स्वतःचे असे स्थान आहे. प्रत्येक कर्म करण्याची एक ठराविक वेळ, त्यावेळी ते कर्म केले म्हणजे शिस्त पाळली असा अर्थ होतो. दिवसेंदिवस एक कर्म वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या स्थितीमध्ये आणि वेगवेगळ्या पद्धतीने केले तर शिस्त पाळली जात नाही आणि त्या कर्माचा हवा तसा परिणाम होत नाही आणि पवित्रता सुद्धा मिळत नाही. यासाठी वेळापत्रक बनविले पाहिजे, शिस्त पाळली पाहिजे. माणसाची स्थिती, योग्यता, अधिकार यामुळे मंत्रोच्चारात फरक पडू शकतो. परंतु प्रत्येक माणसाने जे कर्म करायचे आहे त्याचे संपूर्ण ज्ञान मिळवणे आवश्यक आहे. वेळ आणि क्रिया यांचा अतूट संबंध आहे. शास्त्रानुसार योग्य वेळेवर जेव्हा योग्य क्रिया होते तेव्हा परमेश्वर प्राप्तीच्या वाटेवर माणूस नक्कीच वाटचाल करू लागतो. म्हणूनच नित्य उपासनेमध्ये वेळेला फार महत्त्व आहे. क्रिया पद्धतीला फार महत्त्व आहे. कुठलीही क्रिया ज्ञानाच्या पक्क्या पायावर केली जाणे आवश्यक आहे. प्रत्येक क्रियेचा उद्देश संपूर्णपणे माहीत असणे फारच आवश्यक आहे. क्रिया हे निसर्गाचे एक अंग आहे. परंतु जेव्हा क्रिया सखोल ज्ञानाच्या पायावर उभी असते, जेव्हा क्रिया करण्याची पद्धतशीरपणे आखणी केली जाते, जेव्हा क्रिया करण्याचा उद्देश माहीत असतो, जेव्हा शास्त्रोक्त पद्धतीने क्रिया केली जाते, जेव्हा क्रियेमध्ये एखाद्या मंत्राचे उच्चारण करायचे आहे असा मंत्र की त्याची देवता, छंद, ऋषी, उच्चारण पद्धती, स्वरांचे ज्ञान इत्यादीबद्दल सद्गुरूंच्या मुखाने ज्ञान मिळवून साधकाने त्याची नीट अभ्यास केला आहे, या सर्वांची एकत्र बांधणी करून जी क्रिया केली जाते त्याला उपासना असे म्हणतात. मंत्र म्हणण्याचे एक शास्त्र आहे. मंत्रांचा उच्चार आणि उच्चारातील शुद्धता याला खूपच महत्त्व आहे. व्याकरणाला सुद्धा खूप महत्त्व आहे. माणूस जेव्हा मंत्रातील अर्थ, मतितार्थ, गर्भितार्थ जाणून घेऊन मंत्र म्हणतो तेव्हा त्या मंत्रांच्या प्रभावाची प्रचिती अवश्य येते. म्हणूनच पहाटे उठल्यापासून ते देवपूजेपर्यंत प्रत्येक क्रियेमध्ये वेगवेगळ्या मंत्रांची सोय किंवा व्यवस्था करण्यात आली आहे. या मंत्रांनी माणसाचे त्रिदेह पवित्र होतात. म्हणूनच मंत्रांचा अभ्यास करून ते समजून घ्यावे आणि पाठ करावा. तुम्हाला नक्कीच चांगले फळ मिळेल. आपल्याला संतुलित जीवन आवश्यक आहे. आपल्याला जीवनातील संतुलन हवे आहे. साम्य स्थितीमध्येच परब्रह्म परमेश्वराचा आनंद मिळतो. ही साम्य स्थिती मिळवण्याकरता मनुष्याला नित्य उपासनेची खूप आवश्यकता आहे. नित्य उपासना कर्म करावे ज्यामुळे संपूर्ण जगाबरोबर समन्वय प्रस्थापित होईल. नित्य उपासनेमुळे मनुष्याचे जीवन हे अत्यंत सहज सुलभ जीवन बनून जाईल. सर्व कामे होत जातील, सर्व कार्य व्यवस्थित होतील. काही त्रास, काही अडचणी, जीवनातील गंभीर समस्यांमुळे होणारा त्रास असे काही अनुभवास येणार नाही. जसे पाणी वाहते, जसा वारा वाहतो, जशी अग्नी ऊर्ध्व दिशेने जातो तितक्या सहजतेने व आनंदाने माणसाचे जीवन व्यतीत होईल. कार्य कराल पण काही कर्तृत्व भाव नसेल. मनुष्य आपल्याच आनंदात राहील. कर्तव्य करताना स्वानंदाचा अनुभव घेईल. पण जर नित्य कर्मसिद्ध सातत्याने योग्य रीतीने व शिस्तीने केले तरच. सकाळी उठल्यापासून दुपारपर्यंत करावयाची नित्यकर्मे खालीलप्रमाणे आहेत. ब्रह्ममुहूर्तावर उठणे, करदर्शन, भूमिवंदन, क्षमायाचना,
मंगल दर्शन व प्रातस्मरण, स्नानविधी, संध्यावंदन, देवपूजा, हवनविधी, आतिथ्य आणि भोजनविधी. बरेच जण नैमित्तिक कर्मांवर भर देतात पण नित्यकर्म टाळतात. तर तसे करू नये. लोक एका ठराविक दिवशी एका ठराविक देवाच्या देवळात जातात. उद्या सोमवारी शंकराला, गुरुवारी दत्ताला वगैरे, आणि असे केल्यावर बाकीचे दिवस त्या देवाला विसरून जातात. असे करू नये. देवाची पूजा, आराधना, देवदर्शन वगैरे नेहमी निष्काम भावनेने करावी. कुठलीही अपेक्षा मनात ठेवू नये, कारण तुम्हाला काय हवे आणि काय नको हे परमेश्वराला माहीत असतेच. नारळ, हार, पेढे, दक्षिणा वगैरे मूर्तीपुढे ठेवून कसलेही मागणे मागू नये. नित्यकर्म किंवा रोजची देवांची पूजा अर्चा हे कामे न समजता भक्तिभावाने करण्याचे ते कर्म आहे आणि या भावनेने करावी. कित्येक वेळेस एखादे काम कसेबसे उरकून टाकायचे म्हणून आपण ते घाई गडबडीत करतो. तसे नित्य उपासनेत करू नये. सर्व स्वामी भक्तांना नम्र विनंती आहे की या प्रबोधनांचे अध्ययन करून शक्य असेल तशी नित्य उपासना चालू करावी. आपल्या आप्तेष्टांना, मित्रवर्गाला याची माहिती द्यावी व कल्याणप्रद मार्गावर वाटचाल चालू करावी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.